मान दिला जात नाही. स्वतःची इंद्रिय आहेत, स्वतःचा अपमान करतात, मान दिला जात नाही. जीव आहे, ऐकत नाही. ज्ञानोबा म्हणतात उपेक्षा करा. शब्द लक्षात. ज्ञानोबा म्हणतात उपेक्षा करा. इंद्रियाला मान देऊ नका, डोळ्याला मान देऊ नका, कानाला मान देऊ नका. विषयाच्या मागे लागणारे इंद्रिय आहेत, हे ओढणारच. मग काय करावं लागेल? काही नाही. वैराग्य महापावके, जाळोनी विषयाची कटके. खूप गोड वर्णन आहे, आपण टप्प्याटप्प्याने ते पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे हा, जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. पहिला टप्पा, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला मान नाही. इंद्रियाला मान नाही दिला की मग मन हळूहळू परमार्थाकडे येतं. मन, बुद्धी आणि हृदय याला मिळून अंतःकरण म्हणतात. मनाला जपणं, बुद्धीला जपणं आणि हृदयाला जपणं मिळून अंतःकरण आहे. आणि याची सुरुवात आजच्या प्रवचनामध्ये केली होती. किंबहुना यापरी अंतःकरण जतन करी साधिएल्या. आणि किती गोड सांगितलं, तुमच्या लक्षात आलं नसेल अजून. तुम्ही तुम्हाला जपा असं ज्ञानोबा सांगतात. तुम्ही तुम्हाला जपा. याचा दुसरा टप्पा सांगतो तुम्हाला. जर नाही जपलं, दुःख कोण देतो तुम्हाला? तुम्ही लोकांकडे अपेक्षा करता. अपेक्षा करू नका, कर्तव्य करा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. कर्तव्य करा. परमार्थातला कुठलाही संत, विशेष करून वारकरी संप्रदायातला कुठलाही संत हा केवळ संन्यासी झालेला नाही, संसार करून संत झालेले आहेत. हा तुमच्यासाठी आदर्श आहे. तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, आदर्श आहे तुमच्यासाठी. संसार प्रतिबंधक नाही आहे. कर्तव्य म्हणून केला तर, आणि संसार म्हणून केला तर किती दुःख येतील. अनंत दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटते. आणि याच्यात एक महत्वाचा टप्पा आहे जो विशेष करून आज सांगायचा होता. संसार हा ईश्वराने निर्माण केलेला आहे. लक्ष देऊन ऐका फक्त. आणि तुम्ही 100 वर्षाकरता या मृत्यूलोकात आलेला आहात. दगड, विटा, नदी, पर्वत, शृंखला हे अनादी काळापासून आहेत. तुमचं आगमन आणि प्रस्थान याच्या मधलं अंतर किती आहे? का म्हणून तुम्ही या सृष्टीवर मालकी हक्क दाखवता? काय उत्तर आहे तुमच्याकडे? सृष्टीचा आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, ठीक आहे. मालकी हक्क दाखवू नका. मालकी हक्काचं दुःख आहे, सृष्टीचं दुःख नाही. एका मनुष्याने घर विकलं. लक्ष देऊन ऐका. मनुष्याने घर विकलं. बापाला माहित नाही, पोराने व्यवहार केला. घर विकलं, सौदा ठरला. दुसऱ्या दिवशी घराला आग लागली, पेटलं घर. बापाला कळलं, जवळ आला, छाती बडवून रडतोय, घर जळालं. घर त्यावेळेस इन्शुरन्स नव्हता ना. घर पेटलं. पोरग जवळ आलं, जास्त ओरडू नका, ऐकलेलं आहे. प्रतिक्रिया कशा बदलतात बघा. जास्त रडू नका, विकलेले आहेत. हस. घराचा अग्नी बंद झालेला नाही, घराची अटॅचमेंट संपली, अटॅचमेंट जळाली, तादात्म्य संबंध संपला. तितक्यात फोन आला मोबाईलवरून, तुमचं घर जळालं? हो, मला घ्यायचं नाही.
काय फोन आला? कारण की त्यांनी पैसे दिले नव्हते, जळालेल्या घराचा सौदा झालेला नव्हता ना. फोन आला, तुमचं घर जळालंय. पोरगा म्हणलं हो, मला मी पैसे देणार नाही. आता एक आग चेहरा कशी बदलते. जेव्हा कळालं इकलेलं आहे, जळताना हसू येत होतं. जेव्हा कळालं आता घेत नाही, तेच माणसं हसणारे पुन्हा रडायला लागले. आग न हसवलंय आगीने, आगीने न रडवलंय. तुमचा संबंध तुम्हाला रडवतो आणि हसवतो. तो मुलाबरोबरचा संबंध असेल, पत्नी बरोबरचा संबंध असेल, घराबरोबरचा पैशाबरोबरचा संबंध असेल, तुमचे संबंध रडवतात. ते संबंध काढून घेणं याला म्हणतात मुक्ती. मुक्ती म्हणजे वेगळं नाहीये संबंध. बर, तो मुलगा त्याच्या प्रारब्धाने जन्माला आलेला आहे, तुमचं काय टेन्शन आहे? त्याचं नशीब आहे. एखादा बाप ठेवून जातो, एखादा बाप शून्यातून येतो. शून्यातून कमवलेले काही भरपूर पोर आहेत. नाही आपल्या आईबापाला मानत, त्याला काय करणार तुम्ही? आईबापाने आम्हाला काहीच दिलं नाही म्हणतात. तू दिलं हे काही कमी आहे काय जगाला? कर्तृत्व काहीच दिलं, भरपूर दिलेलं असते एखाद्या पोराला. पोरगा नालायक असतो. माझा मुद्दे समजून घ्या. पृथ्वीशी तुमचं तादात्म्य ठेवू नका. जड वस्तूशी तुमचं नातं ठेवू नका. जड वस्तू ना दुःखाला कारण असते ना आनंदाला कारण असते. ज्ञान तुमच्या जीवनाला आनंद, हेच ज्ञान आहे. काही वेगळं ज्ञान नाही आहे, हेच. आणि हे ज्ञान मिळत नाहीत म्हणून ज्ञानाच्या द्वाराची आराधना करावी लागते. ज्ञानियाचे दार आराधिते. शरीर संपलं म्हणून आत्म्याला काही परिणाम झाला असं नाहीये. 15व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेले आहेत पहा. सगळ्यांनी लक्ष देऊ. उत्क्रामंतम स्थितम वापी. वैज्ञानिक लोक फार सुंदर सांगतात आत्मा दिसत नाही. 15व्या अध्यायामध्ये दाखवलेलं आहे. रोज म्हणतो, फक्त ते संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचा अर्थ कळत नाही. आत्मा दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात दिसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात दिसतो. उत्क्रामंतम, प्राणाचं शरीरामधून उत्क्रमण होत असताना दिसतो. कोणाला दिसतो? विमूढा न अनुपश्यंती. मूर्ख लोकांना दिसत नाही. पश्यंती ज्ञानचक्षुषः. ज्ञानचक्षुषः पश्यंती. आत्मा पवित्र असतो. पाप पुण्ययुक्त जर असेल त्याला पुढच्या योनीमध्ये जावं लागतं. म्हणून लोक मानो न मानो या सृष्टीवर काही परिणाम होत नाही. मान्यता काय परिणाम होणार आहेत? तुमची वैयक्तिक मान्यता आहे. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? अर्जुनाची मान्यता आहे, मला युद्ध नाही करायचंय. कर्तव्य कर्म सांगितले, कर्तव्य करावं लागेल. न मानणं, पहिलंच करायचं नव्हतं युद्ध, पहिलंच नाही म्हणायचं, ऐन टायमाला जमत नाही. कर्तव्याचा अर्थ लक्षात ठेवा बरं. काय कर्तव्य म्हणजे काय? आणि कर्तव्यामध्ये तादात्म्य संबंध नको आहेत. शब्द जड असला तरी दुसरा शब्द दिला अटॅचमेंट. मुलाला पालन करणं कर्तव्य आहे, पण मुलांनी सेवा केली पाहिजेत ही भावना नको आहे. याला निरपेक्ष म्हणतात. बरं, आता मी पुढचा टप्पा विचारतो तुम्हाला. मुलाला तुम्ही जन्म दिला, तुम्ही त्याला योग्य केलं, तुम्ही जबरदस्त त्याला मोठं केलं. किती लहान होता तुम्ही ना, मुलाकडून अपेक्षा करता. अरे मुलाला मोठं होत असताना तुम्ही मोठे झालेले असतात. मुलांनी सेवा करावी इतके लहान का होता तुम्ही? स्वतंत्र जीवन जगा. आणि हे मला भारतात बोलावं लागतं. विदेशात या तत्वाची गरज पडत नाही. विदेशात कुठेही जा तुम्ही, परदेशामध्ये 18 वर्षानंतर मुलाला आणि मुलीला सोडून देतात. आपल्या आपल्या पद्धतीने कमवा, पैशाचं महत्त्व ओळखा. आणि ती लोक नाही जात मुलाला. मुलाने सुखी राहावं ही भावना वेगळी.
मुलांनी सेवा बरं 2च बाया लागतात. माझ्या पाहण्यातलं एक घर आहे. मुलगा इंग्लंडमध्ये चांगल्या नोकरीवर होता. एकुलता एक होता. चांगली नोकरी लागलेली होती. आईने आग्रह केला. आग्रह कळला ना तुम्हाला? मी एका शब्दात सांगितलं, रडली पडली असं गृहीत धरा ना. आणि त्याला तिथून इथं आणलं. इथे नोकरीच मिळेना. कोणी नुकसान केलं? बोला ना. बरं, जर आपण सांगायला गेलो तर तीच आम्हाला सांगते आई कुठं नुकसान करत असते का? मग कोणी केलं? मी तिला विचारलं, तुला नेमकं काय पाहिजे? मुलगा जवळ पाहिजे. तुम्हाला कशा करता? सेवा करायला. 2 बाया ठेव, सकाळी एक ठेव आणि सेवा करायची ना. पण त्या मुलाचं अस्तित्व संपवलं. भारतात त्याला जमेच ना, कारण त्याचा विषय भारतात नव्हता. 2-4 महिन्यांनी पुन्हा पाठवलं.